या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. उजनी धरणात जेमतेम पाणी असताना अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हट्टापायी उजनी धरणातून तब्बल 40 दिवस पाणी सोडण्यात आलं. कुरनूर धरणात पाणी पोहोचेपर्यंत हे पाणी सोडण्याचं नियोजन होतं. अखेर उजनी धरण जे 2 महिन्यांपूर्वी 60% भरलेलं होतं ते 14% आलंय. शेवटी कुरनूर धरणात पाणी पोहोचलंच नाही, म्हणून हे पाणी 2 दिवसांपूर्वी बंद करण्यात आलं. आता उजनी धरणातून सोलापूर महानगरपालिकेसाठी भीमा नदीतून पाणी सोडल्यावर हे धरण मायनसमध्ये जाणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उजनीची सारी सूत्र राजकारण्यांच्या हातात दिल्यानं उजनी धरणात अतिरिक्त पाणी नसताना कुरनूर धरणात पाणी नेण्याचा अच्चाट प्रयोग दुष्काळी परिस्थितीच्या तोंडावर करण्यात आला. यावर आता सर्वजण गप्प आहेत. मात्र मार्च-एप्रिलमध्ये सर्व पुढारी याबाबत बोलतील हे नक्की, कारण एप्रिल-मे मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. म्हणून छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पंढरीत उद्या होणार ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा. सोलापुरातील पार्क स्टेडियमवर सुरू झाला महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर यांच्यातील रणजी क्रिकेट सामना. लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्स, सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम, WIT कॉलेज समोर, दत्तनगर, सोलापूर. ईडीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर शुक्रवारी सकाळी केली छापेमारी. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ईडी आणि सीबीआयची छापेमारी 95% विरोधी पक्षातील लोकांवरच. देवेंद्र फडणवीस म्हणाले, जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाविषयी केलेलं वक्तव्य हे आव्हाडांच्या मूर्खपणाचं लक्षण. सोलापुरात विवेकानंद केंद्राच्या वतीनं पार पडला धागा धागा विणूया प्रभू श्रीरामासाठी हा कार्यक्रम. आमदार सुभाष देशमुख तसंच प्रवचनकार विवेक घळसासी, दिलीप पेठे, रणजित गांधी यांची उपस्थिती. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए. स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर. कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें. स्पाइस एंड आइस इवेंट्स. गुप्ता लॅम्प्स, सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं. आपले ऑफिस, घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन. POP लाईट्स, आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध. पत्ता गुप्ता लॅम्प्स, सिद्दीकी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. मोबाईल 9422 45 73 84. अयोध्येतील राम मंदिरात लावली जाणार देशातील सर्वात मोठी अशी 21 क्विंटल वजनाची घंटा. सोलापुरात DCC बँकेच्या आर्थिक नुकसानी प्रकरणी 16 संचालकांची 15 जानेवारीला होणार पुन्हा सुनावणी. सोलापूर महानगरपालिकेला अभय योजनेतून 31 डिसेंबरपर्यंत मिळाला 68 कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स. सोलापुरातील शिवानुभव मंगल कार्यालयात बनशेट्टी परिवाराच्या वतीनं करण्यात आली 7ही नंदी ध्वजांची पूजा. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू. कोथरूडमध्ये घडला थरार. स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स, स्वप्न तुमचे, जागा आणि बांधकाम आमचे. भविष्यात गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय. 2 BHK लक्झरियस फ्लॅट्स व कमर्शियल शॉप्स, बंगलोज किंवा रो हाऊससाठी ओपन प्लॉट. सूर्या कॉम्प्लेक्स, पूर्व विभागातील प्राईम लोकेशन, अशोक चौक, मेन मार्केट रोड, बोल्ली मंगल कार्यालय जवळ, सोलापूर. स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स. मोबाईल 7888 788 8529 आणि 7888 788 8629. पत्ता शॉप नंबर 21, रामचंद्र एम्पायर, जुना WIT कॉलेज जवळ, सोलापूर. दाऊद इब्राहिमच्या महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये असलेल्या 2 मालमत्तांचा झाला लिलाव. एका मालमत्तेवर 2 कोटींची लागली बोली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं आफ्रिकेला हरवलं, पाकिस्तानला पछाडलं. WTC गुणतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर. प्रभू श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांवर कारवाई होणारच, आदेशही निघाले. संजय शिरसाटांची माहिती.
1992 साली झालेल्या दंगल प्रकरणातील आरोपी श्रीकांत पुजारी याला हुबळी कोर्टानं केला जामीन मंजूर. गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानींना टाकलं मागे. व्ही आर पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा 2 आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा. डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज, सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला. ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग, शर्टिंग व ड्रेस मटेरियलसाठी अवश्य भेट द्या. व्ही आर पवार सारीज, साठी गल्ली, सोलापूर. मोबाईल 9552 74 47 99. खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अजित पवार मित्रमंडळ असा केला उल्लेख. अजित पवारांवर केली टीका. मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे यांना अद्याप मिळालेली नाही मैदानाची परवानगी. 12 ते 16 जानेवारी रोजी नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन. 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युवा महोत्सवाचं उद्घाटन. राज्यभरातील 2 लाख कर्मचारी 7 दिवसात पूर्ण करणार मराठा समाजाचं सर्वेक्षण. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.